हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जश पाटील ॲग्रो ब्लॉगिंग चॅनल स्वागत आहे. तर आता मी चालू आहे राधाकृष्ण टेम्पलमध्ये. नेवलीपाड्याच्या पुढे चिंचोली गाव आहे, तिथेच आहे. तो नवीनच झाले, जास्त कोणाला माहिती नाही. मला पण आताच माहीत पडला. किती दिवस झाले जाऊ आता चालू आहे आज. चला तुम्हाला दाखवतो, कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये बघू शकता. आपली फलटण तयार झालेली आहे. इकडे आपली बाची किमया आणि तिकडे माझा अर्णव तवरी माझ्या आले. दोघे सुद्धा रेडी झालेत मस्त. आता आपण निघू. तिथे कुठे जायचा? बाहेर पण पाऊस पडतं. कुठे जायचा? आज सकाळपासूनच पाऊस पडतोय. दीदी कुठे जायचं आपल्याला? बूम. कुठे भूम जायचा? आता नाना आल्यावर निघू आपण. भूम जाऊ. फोटोचं माना टाकायचं. चला तुम्ही बघू शकता, आपण आलोय आता ब्राह्मण करवले गावात. इकडे बघा सुंदर असा परिसर, मस्त श्री शनेश्वर मंदिर आणि हनुमंताचं मंदिर आहे इथे. तुम्ही बघू शकता ही आपली फॅमिली पूर्ण. इकडे बघा मेन एंट्री श्री शनेश्वर मंदिर. चला आता आपण एंट्री करूया आतमध्ये. इकडे बघा आपली किमया. चला काढो, इकडे या ना. बघू शकता आपली किमया बघा, पप्पांजवळ आहे. 8 दिवसांच्या आली ती किमया. आपल्या जीत भाऊचं दर्शन झाला वरून, मस्त एक नंबर. चला आता श्री संकटमोचन हनुमान मंदिरात आलोय आपण. आता बजरंगबलीचं दर्शन घेऊ आता आपण. या जय बजरंगबली.
बघूया आपला किमी दीदी कशी वाजवतो मस्त घंटा. किमी दीदीला मजा येते चांगली. तो बोलत एक झाला आता दुसरा. मस्त सुद्धा या साईडला कामं चालू आहेत वेल्डिंगची. फायनली आपले दर्शन करून झाले ना मस्त शनी मंदिरातलं, शनिदेवाचं आणि बजरंगबलीचं. आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू मस्त जबरदस्त वातावरण आहे. पाऊस पण पडतं आणि एक नंबर असं निसर्गरम्य वातावरण बघू शकता. आपल्या किमिया दीदीला कशी मजा आली बघा पावसात. मस्त पाण्यात मस्त पाय भिजवत ती. अरे 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 तुर 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 अरे तुर 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 तुर. किमू किमू मामाला बाय कर. चला 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 मामाला बाय कर. बघू शकता या साईडला कॅन्टीन सुद्धा आहे पण आता बंद आहे ती. चला फायनली आलोय आपण राधाकृष्ण टेम्पल येते. इकडे बघा तुम्ही बघू शकता मस्त सुंदर असा. आणि आज संडे त्यामुळे भरपूर अशा गाड्या आहेत इकडे पूर्णपणे. तिकडे लागल्यात गाड्या. बसेस सुद्धा आल्या तिकडे बघ तुम्ही बघू शकता. 3-4 बसेस आहेत त्या साईडला. भाऊजींनी तिकडे त्या साईडला गाडी लावली. चला आता आपण एंट्री करूया आतमध्ये मंदिरात. बघू शकता आपले विष्णू देवता. बघू शकता आपले राधाकृष्ण. बघू शकता तुम्ही मंदिराच्या खांबांवर मस्त खूप असं कोरीव काम केलेलं आहे. मस्त छान असं. एवढं सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. पेंटिंग वगैरे एक नंबर.
आपलं दर्शन झालेलं मस्त पैकी. आता आपण वरती आलो वरच्या फ्लॉरला, मग दाखवतो. कृष्ण काळात जे जे झालेलं ना ते सर्व पूर्ण चित्रामध्ये रेखाटलेलं आहे. इकडे बघा तुम्ही बघू शकता. काय सुंदर असं एक नंबर. इकडे बघा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता, तो चित्र सुद्धा आहे. बघू शकता आपला जीत, किट्टू आणि अर्णव वरून कसा खालचा नजारा बघतात. खूप सुंदर असा मंदिर आहे, एकच नंबर. आणि आपली किमया दिदी बघा, एक नंबर. तिला मजा आली, जाम जाम मजा आली तिला, आपल्या दिदीला. किमया आपल्या किमयाची मस्ती चालले, एक जागा ठरत नाही ती. किमया ओय ओय दीदी, काय पाणी पुसतं खिडकीला ती, काय ती पलात इकडे तिकडे व पलाली 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 ती इकडचं आहे. इकडे इकडे पलाली पलाली पलाली. बघू शकता खाली कृष्ण भजन सुद्धा चालू आहेत इकडे त्या साईडला. आपला अर्णव दादा आणि या साईडला किमया दिदीला आपल्या मजा आली आहे. निस्ती फिरतं फ्लॉरला ती वरती बघू शकता. दीदी आपली निस्ती फिरतं. ए दीदी आला आला आला, पक्कर 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 पक्कर, हे पक्कर इला पक्कर. बघू शकता इकडे प्रसादाला लाईन लावलेली आहे प्रत्येकाने. हे येतात भाऊजी, पूजा आई सुद्धा. आपला जीत भाऊ कुठे बघू शकता. आपला जीत घेऊन इकडे एकटा झाला, आम्हाला सांगला पण नाही. चला आता आपण प्रसादाचा लाभ घेऊ. आता ते मला घे ना, देतो. चला आपण प्रसाद घेतले मस्त. प्रसाद खाऊन घेऊ आता. बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मस्त असा एक नंबर दिसत. कसा भारी आहे. खरं काय गेले तिकडे बसायला. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता, एक नंबर. पावसाचं वातावरण आहे, पूर्ण दिवस पाऊस पडतं आणि एक नंबर झालं इकडे.
प्रसादाची पण सुविधा आहे मस्त, खीर आहे मस्त आणि जेवण सुद्धा आहे त्या मस्त. बघू शकता मंदिर एक नंबर, जबरदस्त नक्षी काम. आणि या साईडला तूप वगैरे विकायला आहेत, आयुर्वेदिक वस्तू. या साईडला आहे गौशाला. चला मस्त असा प्रसाद खाऊन झालेला आहे, मस्त एक नंबर, फुल दुधाचा होता, जबरदस्त मलाई दा. आणि जेवणाची सोय सुद्धा आहे त्या साईडला मस्त सर्व भक्तांना. बोल हे बघा आपला भाचा है ना करा. या साईडला जेवण सुद्धा आहे मस्तपैकी. चला आपण थोडासा प्रसाद घेऊ. नीट पकड, नीट पकड. कशी होते दीदी तू? कशी जेवतं? अशी जेवतं? असं जेवतं? कसं जेवायचं दाखव. अजून थोडा द्या मला, किट्टूला दिलं तेवढा द्या. हा बस बस बस, जेवल जेव. बघू शकता एवढं नाही, आमच्या किमियाला एवढी भूक लागली, किती सबर न करीत भात आहे पत्रावलीमध्ये, तसा ती कोरडा खाते बघा तुम्ही बघू शकता. का का किमिया दिदी आपली. अरे बाबा बाबा बघा, आखी मूठ येते. बस बस. बघू शकता जेवणामध्ये राईस, त्याची भाजी, वरण, क्रीमी अशी खीर, जबरदस्त. चला आपला सुंदर अशी ताट रेडी आहे आपला. राईस, वरण, छोलेची भाजी, क्रीमी अशी खीर आणि एक भाजी होती, संपली ती. तर चला या जेवायला इकडे आपला पिकनिक चालू केलं. भाजी जीत आहे आणि किमया आणि नम्रता. तर चला प्रसादाचा लाभ घेतो आता मस्त. हरे रामा हरे कृष्णा, हरे कृष्णा राधे राधे. जेवणासाठी बघा भरपूर अशी सिटिंग आहे. ॲक्च्युली आम्ही येणार होतो 15 ऑगस्टच्या दिवशी, जेव्हा जन्मोत्सव होता तेव्हा, जन्माष्टमी, पण आम्ही गर्दी असेल बहुतेक त्यामुळे आम्ही आलो नाही. ते 2 दिवस गेले, कालचा गोपाळकालचा दिवस आणि जन्माष्टमीचा, म्हणून आता आम्ही आज आलो संडेला. तरी पण बरीच गर्दी आहे दुपारपासून, जर भरपूर अशी गर्दी असेल, आता पण आहे. बघू शकता व्ह्यू एक नंबर. बघू शकता या साईडला मिठाईचं दुकान आहे आणि इकडे गौमातेना चारा वगैरे आहे. बघू शकता इकडे सर्व आयुर्वेदिक वस्तू आहेत. इथे आहे आयुर्वेदिक धूप आहे, साबण वगैरे पण आहेत. अगरबत्ती सुद्धा आहेत मस्त. हे बाप्पाची मूर्ती. बघू शकता इकडे किमया गेले मामावर. इकडे बघा, बघू शकता किमया. चला फायनली आपण निघलोय, मस्त एक नंबर दर्शन झालेलं आहे आणि आपल्या रिक्षाचा ड्रायव्हर सुद्धा चेंज झालेला आहे. बघू शकता मगाशीच बोलवता मला चालवायचे, फायनली त्याची इच्छा पूर्ण झालेली आहे. चालवतो तो बुलेट वाला, बुलेट राजा. बुलेट राजा आहे तो. आता आपण आलोय मा सिटी मध्ये, बघू शकता. आणि आपल्याला जितने आणले रॉकेट सारखा मस्त रॉकेट ड्रायव्हर. हॅलो कानासाठी जरा इकडे दाखवणार शकतात. आता घरावर नवीन ड्रायव्हर उपलब्ध आहे, तुला कवाला कोणाला पाहिजे असेल तर भाडा मारेल तुमचा तो. डीएम करा, डीएम त्याच्या आयडीला फॉलो करा. बघू शकता आपली किमिया कशी मनुके खाते बघा. तिच्याच पप्पांनी प्रसाद आणलेला अष्टविनायकचा.
आता आपल्याला प्रसाद घेऊन येते, पेढे, आवला. आवला पण खाला तिने तो, मनुकी खाते मिठाचा बघा. आवला, याचा साखरेचा माझी दिदी फुडी आहे ना बाबू. आवला का काकडा पुडी. बोलताना ना का बोलताना. चला फायनली घरी आलो. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि खूप मजा आली. मस्त तुम्ही पण एकदा जाऊन दर्शन करून या.